मी पल्लवी आणि आज मी आली आहे कारीगर बाजार, जो भरला आहे पुण्यात डच पॅलेस बन गार्डन रोड जवळ. चला मी दाखवते या बाजारात काय काय होतं ते. पर पर्सन 50 रुपये तिकीट देऊन आम्ही एंट्री केली या बाजारात. संडे असल्यामुळे इथे प्रचंड गर्दी होती. मी या व्हिडिओमध्ये मॅक्झिमम ट्राय केला आहे कव्हर करायचा स्टॉल्सला, बट काही स्टॉल्सवर मला जाणं पॉसिबलच झालं नाही गर्दीमुळे. एनिवेज, बघा मी किती ट्राय करत आहे स्टॉल्स मध्ये वस्तू पाहायचा, पण मी हार नाही मानली. नाही आवडलं आणि काही घेतलंही नाही. हे हैदराबादी मोत्यांच्या ज्वेलरीचं शॉप होतं. या बाजारातल्या वस्तूंचा आणि प्राइसचा रिव्ह्यू मी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या शॉपमध्ये वूड कार्व केलेले खूप सारे आयटम्स होते. एलिफेंट्स, आर्टिफॅक्ट्स. हे जे मी गळ्यातलं दाखवत आहे ते प्युअर रेड वूडचं होतं, पण त्याची प्राइस 1000 रुपीज होती. सो मी फायनली ते वापस ठेवलं. माझ्या तरी बजेटच्या बाहेरचं होतं हे. त्या शॉपवर क्यूटली पेंटेड, हँड पेंटेड वॉल हँगिंग्स होत्या आणि वेगवेगळ्या वस्तूही होत्या. भैया वॉज लाईक, मेरे मच्छी को क्यों हात लगाया. या शॉपमध्ये ब्रासचं कलेक्शन खूप छान होतं. मसालादानी, घंटी, वेगवेगळे बाउल्सचे प्रकार होते, वुडन बाउल्स होते. त्याचा एक सेट होता. मी त्या सेटला खूप वेळा निहाळलं, घेऊ की नको, घेऊ की नको, कितीला असेल असा विचार केला. आणि न राहून त्या काकांना विचारलं. त्यांनी बोललं 1500 रुपये सेट. सो मी तो परत वापस ठेवला आणि निघाले माझ्या पुढच्या स्टॉलच्या हंटिंगला. हा दुपट्ट्यांचा स्टॉल होता. छान दुपट्टे होते. हा स्पेशली मला खूप आवडलेला, आय मीन जेन्युइनली आवडलेला. महेश्वरी सिल्क मध्ये माझी इच्छा तर खूप होती, म्हणून मी हा काकांना बाजूला ठेवायला लावला आणि येताना विसरून आले. अजून एक मनापासून आवडलेली गोष्ट म्हणजे ती पर्पल साडी. 12,000, फक्त 12,000 म्हणून होते हे एक्सप्रेशन. पर्यंत तुम्हाला आयडिया आली असेल की या बाजारातल्या वस्तूंची प्राइस रेंज काय आहे, राईट? पण याचा अर्थ असा नाही की मी काहीच घेतलं नाही. हे कर्टन्स खरंच खूप चांगले होते, चांगल्या क्वालिटीचे होते. 7 फीट 7.5 फीटचे असतील. मी इथे शॉपिंग केली कारण हे माझ्या रेंज मधले होते. खूप व्हरायटी होती त्या काकांकडे. जेव्हा आम्ही डच पॅलेसच्या सिग्नलला पोहोचलो तेव्हा सगळ्यांच्या हातात एकच कॉमन पिशवी दिसत होती आणि आता मला कळालं की ती पिशवी कर्टनवाल्या काकांच्या स्टॉलची होती. अँड नाव यू नो की सगळ्यात जास्त रिझनेबल आय थिंक हा स्टॉल होता. इथे ऍक्च्युली हँडक्राफ्टेड, हँडलूम, हँड पेंटेड अशा बऱ्याच व्हरायटी होत्या आणि त्या सुंदरही होत्या. रियालिटी मध्ये त्या खरंच छान होत्या. इंडियातल्या वेगवेगळ्या प्रदेशांमधून आलेले हे लोक होते, कारागीर होते. त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या कला इथे प्रेझेंट केल्या होत्या आणि मला आवडल्या. लाईक ही पेंटिंग खूप सुंदर होती, बट प्राइस वॉज टू हाय, म्हणून प्लॅन वॉज कॅन्सल्ड. मी पुन्हा एकदा दुपट्ट्याचा दुसरा स्टॉल गाठला. हा दुपट्टा खरंच ऐकायची होतं. याचं मटेरियल मलमलचं होतं आणि प्रिंट अजरकची होती. मी त्या काकांना खूप सारी व्हरायटी दाखवायला लावली.
त्यातली जी आवडली ती चॉईसही केली आणि फायनल पेमेंटसाठी थोडंसं बार्गेनिंग करायचा ट्राय केला. शेवटी त्या काकांनी 50 रुपये कमी केले आणि हा दुपट्टा मला 1000 रुपीजला दिला. आय डोंट नो आता मी इथे व्हॅलिड पैसे दिले आहेत की नाही, पैशाचं माहित नाही, पण दुपट्टा नक्कीच युनिक आहे. हा स्टोनचा आयटम किती युनिक आहे ना, किती थॉटफुल पण आहे एका स्टोन मधून एवढी सुंदर वस्तू बनवणं. हे जे हँगिंग लॅम्प्स आहेत ना, यांची रेंज 4000, 5000, 6000, खूपच कमी. भरपूर सारी विंडो शॉपिंग आणि थोडीशी शॉपिंग करून मी स्वतःच्या कॉन्टेंटसाठी एक व्हिडिओ काढून घेतला. हा सुद्धा स्टॉल मला खूप आवडला. त्यातलं ते ब्लॅक अँड व्हाईट पेंटिंग ते खूपच छान होतं. इवन वेगवेगळे मुखवटे होते. सगळ्यांच्या प्राइस थोड्या हायर रेंज मध्ये होत्या, बट बरेच लोक खरेदी करत होते. ही स्टोन आर्ट मला युनिक वाटली, खूपच मस्त होती. वेगवेगळे मोमेंट्स क्रिएट केलेले यामध्ये, बट मी याची प्राइस जाऊन विचारायची हिंमतही नाही केली. ओके, आता वेळ आहे ऑनेस्ट रिव्ह्यूची. ओव्हरऑल बाजारामध्ये खूप छान युनिक वस्तू होत्या, पण सगळ्याच वस्तूंची प्राइस हायर एंडला होती. जर तुम्हाला विंडो शॉपिंग करायची असेल तर तुम्ही नक्कीच या बाजाराला व्हिजिट करा. अजून एक, जर तुम्हाला वस्तू युनिक वाटल्या तर तुम्ही नक्कीच त्यांना खरेदी करा, कारण त्याने कारागिरांनाही प्रोत्साहन मिळेल. शेवटी शॉपिंगला रामराम म्हणून मी गेले पेटपूजा करायला. मी एक बास्केट घेतली आहे, त्याचा फोटो शेवटी टाकते, नक्की बघा.